माझ्या घरी दरवर्षी मागी गणेशोत्सव अगदी थाटामाटात आणि मोठ्या उत्साहात आम्ही साजरा करतो. हे आमचं 8वं वर्ष आहे. सुरुवातीपासून आम्ही गणेशोत्सव साजरा केला तेव्हा आम्ही घरगुती स्वरूपात करायचो आणि हळू-हळू त्याचा आम्ही उत्साह वाढत गेला आणि गणेशोत्सव मोठ्या पद्धतीने आम्ही साजरा करत गेलो. तर आमच्या कुटुंबासोबत आमचे जे मित्रमंडळी आहेत ते देखील या गणेशोत्सवामध्ये आमच्यासोबत येऊन काम करू लागले आणि सोबत गणेशोत्सव साजरा करू लागले. हळू-हळू इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रभागातील नागरिक असतील आणि इतर प्रभागातील नागरिक असतील, आमचे मित्रमंडळी असतील, तर सर्व मोठ्या प्रमाणामध्ये या गणेशोत्सवामध्ये सामील होऊ लागले आणि यावर्षी आम्ही या गणेशोत्सवाला खूप मोठ्या प्रमाणात स्वरूप दिलेलं आहे आणि खूप थाटामाटात आणि महाराष्ट्रातून सर्वात मोठा गणेशोत्सव घरगुती गणेशोत्सव आम्ही साजरा करणार आहोत आणि खूप अगदी जय्यत तयारी केलेली आहे आणि खूप मोठं आगमन करणार आहोत आम्ही यावर्षी गणपती बाप्पाचं. आम्ही 18 तारखेला येत्या रविवारी संध्याकाळी 6 वाजता जे स्वामी समर्थ चौक आहे, त्या चौकापासून माझी जी बिल्डिंग आहे डी-मार्टच्या बाजूला हरिसंस्कृती, या ठिकाणापर्यंत आमचा आगमन सोहळा असेल. जवळपास 3 ते 4 तासाचा आगमन सोहळा असेल आणि या विशेष म्हणजे या आगमन सोहळ्याला आम्ही एकदम प्रतिष्ठित जे बँड्स आहेत, जसे वर्ली बीट्स आहे, लालबाग बीट्स आहे, शिवांकृती ढोल ताशा पथक आहे, आर-डी-एक्स साउंड अँड लाईट्स आहे आणि मोरया इव्हेंट्स आहे. त्यासोबत आम्ही फायर शोज देखील करणार आहे. तर अगदी खूप उत्साहात आणि जल्लोषात आम्ही हा आगमन सोहळा करणार आहोत. 18 तारखेला रविवारी आगमन सोहळा आहे. त्याच्यानंतर 22 तारखेला प्राणप्रतिष्ठा आहे. 25 तारखेला आम्ही सत्यनारायणची पूजा ठेवलेली आहे आणि संपूर्ण आमच्या प्रभागासाठी महाप्रसाद देखील ठेवलेला आहे. भजन संध्येचं आयोजन केलेलं आहे. त्याच्यानंतर गणेश चा देखील प्रोग्राम ठेवलेला आहे. महिलांसाठी प्रोग्राम ठेवलेला आहे हळदी-कुंकूचा आणि मग त्यानंतर गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक 31 तारखेला 10व्या दिवशी.